सातारला कोल्हापूर जाणारी मंडळी वाकडी वाट करून सुद्धा या ठिकाणी येतात आणि सर या ठिकाणी खेकडा फ्राय एवढ्या अप्रतिम पद्धतीचा दिला जातो की तो पुण्यात आपल्याला सुद्धा कुठं मिळत नाही। एवढ्या चांगल्या पद्धतीचा खेकडा फ्राय या ठिकाणी दिला जातो। आवर्जून माझे पुण्यातले बरेचसे मित्र असतील, सहकार खात्यातील अधिकारी असतील, पोलीस डिपार्टमेंटमधील अधिकारी असतील, आवर्जून या ठिकाणी खेकड्याची शेव घ्यायला येतच असतात दरवर्षी। त्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, तात्यांच्या सोनाली हॉटेलला आपण सर्वांनी आवर्जून एकदा व्हिजिट करावी आणि गावरान पद्धतीचा चवीचा आनंद घ्यावा। आणि माझे भाऊंच्यामुळं आपण या उच्च पातळीवर गेलेलो आहे। हां बरोबर। हां, आपण शून्य होतो, शून्यातून भाऊंच्यामुळं आपण एवढ्या माझ्याकडे त्यांनी बोलून दाखवलं आता, तात्यांनी बोलून दाखवलं की खरं तर भाऊंनी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस हॉटेल बिझनेस सुरू झालं ते एस्टॅब्लिश होत असताना त्यांचा सगळा मित्रपरिवार असतील, कंपनी असतील, राजकीय सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी असतील, सांस्कृतिक असतील, त्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या सुरुवातीला ऑर्डर मिळवून देऊन त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यासाठी भाऊंनी त्यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट केला। हे तात्यांनी मग अशी बोलता बोलता आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं, समाधान वाटतं। अशाच प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी वेगळे व्यवसाय सुरू केले जातील अशाच प्रकारचे भाऊ त्या ठिकाणी असावेत आणि त्या लोकांनी त्या माणसाला जर सुरुवातीच्या काळामध्ये प्रोत्साहन दिलं, सपोर्ट दिला, सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, आधार दिला, ती माणसं चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतात। मी भाऊंनाही खरं तर धन्यवाद देतो।